नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नागपूरच्या संत कबीरनगर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी महिला सुनीता जामगडे आणि तिचा 13 वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते. 4 मे रोजी दोघे घरातून निघून गेले होते आणि त्यानंतर मोठा तपास सुरू होता. अशातच धक्कादायक माहिती पुढे आली की सुनीता कारगिल LOC ओलांडून पाकिस्तानात पोहोचली होती. आता तिला परत आणण्यासाठी नागपूर सिटी पोलिसांची टीम अमृतसरमध्ये पोहोचली आहे. DCP झोन 5 निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार एक पोलीस अधिकारी आणि 2 महिला पोलीस कर्मचारी अमृतसरला पाठविण्यात आले आहेत. सुनीता आणि तिचा मुलगा परत आल्यानंतर त्यांच्याकडून तपास सुरू केला जाईल. हे प्रकरण नेमकं काय आहे हे तपासातच स्पष्ट होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. नागपूरमधील बेसा परिसरातील घोगली येथे एका किराणा दुकानात सोमवारी दुपारी भीषण आग लागली. दुकान बंद असताना शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. किराणा व्यापारी दररोजप्रमाणे दुपारी दुकान बंद करून घरी जेवायला गेले होते. मात्र संध्याकाळी 4च्या सुमारात परत आल्यानंतर दुकानातून धूर निघताना दिसला. त्यांनी तत्काळ फायर ब्रिगेडला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच 2 दमकल गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत दुकानातील संपूर्ण माल, धान्य, फ्रीज व अन्य साहित्य जळून खाक झाले होते. विशेष म्हणजे या दुकानाचे विमा संरक्षण नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. दुकाना शेजारी असलेल्या 2 कार्यालयांनाही या आगीत नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भीम जयंती हा चित्रपट 30 मे 2025 रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रदर्शित होत आहे. या स्त्रीप्रधान सामाजिक आणि कौटुंबिक चित्रपटाचे दिग्दर्शन विलास गाळगे यांनी केले आहे, तर निर्मिती उमेश क्रिएशनच्या बॅनरखाली उमेश म्हैसकर यांनी केली आहे. चित्रपटात एक स्त्री आपल्या पतीला मार्गदर्शन करून त्याला यशस्वी उद्योजक बनवते याची प्रेरणादायी कथा मांडली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणी झाले असून 30 दिवसात ते पूर्ण करण्यात आले. संगीतकार बाबा जागीरदार यांच्या संगीतात स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत यासारख्या गायकांनी गाणी गायली आहेत. चित्रपटाच्या यशासाठी दिग्दर्शक विलास गाडगे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत सर्व जनतेला थिएटरमध्ये येऊन भीम जयंती बघण्याचे आवाहन केले आहे. MIDC वाळूज परिसरातील संतोष लड्डा यांच्या घरावर 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकून कोट्यावधीची सोन्या चांदीच्या दागिन्यांची लूट केली होती. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता. फरार आरोपी हा MIDC वाळूज परिसरातील साजापूर परिसरातील एका आरोपीला हॉटेलमध्ये भेटण्यास येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाल्यानं रात्री 11, सव्वा 11च्या दरम्यान पोलिसांनी हॉटेल साई गार्डन लॉजिंग अँड बोर्डिंगच्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता थेट आरोपींनी गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी गोळीबार करत एका पोलीस कर्मचाऱ्यालाही जखमी केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी आरोपीवर गोळीबार करत त्याचा एन्काउंटर केला. नागपूर शहरातील पाचपावली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका हद्दपार आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपी पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी जारी केलेल्या हद्दपारी आदेश क्रमांक 7/2024 चे उल्लंघन करत नागपूर शहरात विनापरवानगी प्रवेश करताना आढळला. पोलिसांनी जेव्हा आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे कबूल केले. त्यामुळे आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाचपावली पोलीस स्टेशनच्या पथकानं ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली असून आरोपीला न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस देऊन तात्पुरती सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.